श्री गुरुदेव दत्त. श्री संत नामदेव महाराजांच्या हरिपाठावर आपलं प्रवचन सुरू आहे. मागच्या वेळेला पहिला अभंगाचा पूर्वार्ध आपण बघितला, त्याच्यावर आपलं प्रवचन झालं. आज त्याचा जो उत्तरार्ध आहे, त्या उत्तरार्धावर आपल्याला प्रवचन करायचं आहे. नामाचा महिमा गुण करी सीमा, नामाचा महिमा गुण करी सीमा, जपावे श्रीरामा एका भावे, जपावे श्रीरामा एका भावे, न लगती स्तोत्रे नाना मंत्रे तंत्रे, न लगती स्तोत्रे नाना मंत्रे तंत्रे, वर्णिजे बावक्त्रे श्रीराम नाम, वर्णिजे बावक्त्रे श्रीराम नाम, अनंत पुण्यराशी घडे ज्या प्राण्याशी, अनंत पुण्यराशी घडे ज्या प्राण्याशी, तरीच मुखाशी नाम येत, तरीच मुखाशी नाम येत, नामा म्हणे नाम महाजप परम, तो देह उत्तम मृत्युलोकी, तो देह उत्तम मृत्युलोकी, न लगती स्तोत्रे नाना मंत्रे तंत्रे, वर्णिजे बावक्त्रे श्रीराम नाम. तेव्हा नामदेव महाराज सांगतात की न लगती स्तोत्रे नाना मंत्रे तंत्रे, वर्णिजे बावक्त्रे श्रीराम नाम. हा जो राम नामाचा राम मंत्र आहे, त्याला गुरुमंत्र असं म्हणतात, राम मंत्र. त्याचं महात्म्य नामदेव महाराज सांगतात. राम नामाचं म्हणजे गुरुमंत्र, सद्गुरूंनी दिलेल्या गुरुमंत्राचं महात्म्य सांगतात की हा मंत्र असा आहे की या कामरूप जीवाला तो राम स्वरूप करणारा आहे. हा जीव मुख्यतः कामरूप आहे. म्हणजे आई वडिलांच्या वासनेतून त्याला जन्म झाला आणि त्यामुळे तो कामरूप आहे. जन्म झाल्यावर तो कामरूपच आहे. पण त्या कामरूप जीवाला राम स्वरूप करणारा असा जो आहे तो राम मंत्र, तो हा सद्गुरूंनी दिलेला गुरुमंत्र आहे. तेव्हा प्रभुराम हा साक्षात अवतारी पुरुष होता आणि त्यांनी वशिष्ठ गुरुला शरण जाऊन आपल्या अवतार कार्याची जाणीव करून घेतली. अवतारी पुरुष असून त्यांनी वशिष्ठ गुरुला शरण जाऊन आपल्या अवतार कार्याची जाणीव करून घेतली आणि सर्व वासनांचा त्याग करून त्यांनी पूर्ण वैराग्य अंगी बांधलं, वैराग्यशाली झाला आणि सत्वनिष्ठ बनला. वैराग्यशाली आणि सत्वनिष्ठ, पूर्ण सत्वगुणाने युक्त झाला आणि धैर्याने त्यांनी वनवास पत्करला. एक एक शब्द त्यात एवढा एवढा साभिप्राय आहे. धैर्याने वनवास पत्करला आणि शौर्याने त्याने राक्षसांचा संहार केला आणि शेवटी आपलं व्यावहारिक जीवन लोककल्याणासाठी त्याने आदर्श करून ठेवलं. तेव्हा कामरूप जीवाला रामस्वरूप करणारा तो राम. जीव स्वभावतः जन्मताच कामरूप आहे. त्याच्या ठिकाणी काम क्रोधादी सर्व विकार आहेत. ते ठाण मांडून बसले. कुठे त्याच्या मन बुद्धी चित्त अहंकार त्याच्या सूक्ष्म देहामध्ये ते आहेत.
आणि सूक्ष्म देहातून त्या स्थूल देहामध्ये ते येतात आणि मग त्याच्याप्रमाणे त्याचे कर्म घडतात. आणि म्हणून या कामरूप जीवाला रामस्वरूप करणारा, रामस्वरूप तो झाला पाहिजे. तर ते होण्यासाठी सद्गुरूंना तो शरण जातो आणि सद्गुरू त्याला राम मंत्र देतात, म्हणजे गुरु मंत्र देतात. राम मंत्र याचा अर्थ नुसतं राम-राम असं नाहीये. सद्गुरू जो गुरु मंत्र देतात तो आत्मा रामाचा मंत्र आहे. आत्मा रामाची प्राप्ती होते. मग तिथे राम हे नाव असेल असं नाही. तो आत्मा रामाचा मंत्र आहे. आणि म्हणून प्रभू रामाने जसं सद्गुरू वशिष्ठाला शरण जाऊन अवतार कार्याची जाणीव करून घेतली, ज्ञान प्राप्ती करून घेतली आणि वासनांचा त्याग केला. प्रभू रामाने सुद्धा वासनांचा त्याग केला आणि पूर्ण वैराग्यशाली आणि सत्वनिष्ठ तो बनला. आणि धैर्याने आणि नंतर काय? वैराग्य, वासनाचा त्याग, त्याच्यानंतर वैराग्य म्हणजे राममंत्र सद्गुरूंच्याकडून गुरुमंत्र मिळाल्यानंतर काय असतं? तो आपला गुरुमंत्र घेतो आणि जप करतो. कधी केला, कधी नाही केला. कधी थोडा वेळ केला, कधी जास्त वेळ केला. असं त्याचं चाललेलं असतं. पण तो नुसता गुरुमंत्र घेऊन घरी बसतो आणि जप करतो आणि त्याने सगळं काही होईल असं म्हणतो. तर असं नाही होत म्हणा. तर गुरुमंत्राच्या बरोबरच त्याला त्याच्या ठिकाणच्या वासनांचा त्याग हळू करावा लागतो आणि त्या गुरुमंत्राचं सहाय्य त्याला होतं. वासनांचा त्याग करण्यासाठी गुरुमंत्राचं सहाय्य होतं. सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञान देत असतात. म्हणून निरूपण सद्गुरूंचं नेहमी ऐकलं पाहिजे. काही लोक निरूपण ऐकतच नाहीत. त्यांना वाटतं आपलं सद्गुरूंकडनं ज्ञान मिळालं बस. सद्गुरूंच्याकडनं गुरुमंत्र मिळाला झालं. अरे असं नाही. ज्ञान नसेल तर काही फायदा नाही. ज्ञान नसेल तर तो आंधळा आहे आणि भक्ती नसेल तर तो पांगळा आहे. तो चालू शकत नाही. या भक्ती मार्गावर त्याची प्रगती नाही होऊ शकत. भक्ती नसेल तर. सद्गुरूंच्या बद्दल प्रेमभाव, भक्तिभाव नसेल, तर ह्या भक्ती मार्गावर तो चालू शकणार नाही. त्याचा अनुभव घेऊ शकणार नाही. त्याला अनुभव येणार नाही. आणि सद्गुरूंचं ज्ञान तो ऐकणार नाही. त्याचं चिंतन मनन करणार नाही. तो म्हणेल गुरुवारी कशाला ज्ञान ऐकायचं, गुरुवार, शुक्रवार. तर त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. तर ज्ञान हे फार महत्वाची गोष्ट आहे. ज्ञान ही शक्ती आहे. तेव्हा वासनांचा त्याग करून तो वैराग्यशाली त्यांनी बनलं पाहिजे आणि सत्वनिष्ठ बनलं पाहिजे. आणि संसारामध्ये काय? संसारामध्ये धैर्य त्यांनी धरलं पाहिजे. धीर धरी, धीर धरी, हो जागृत गिरधारी. ते म्हणतात, धीर धरी, धीर धरी. आमचे महाराज म्हणायचे, धीर धरा तुम्ही खीर करते साबुदाण्याची. प्रत्येक जण अधीर झालेला असतो. अधीर मन आज सुरस असहाय, असं तो आपलं गाणं म्हणत होतो. ते म्हणजे सगळे अधीर झालेले आहेत. धैर्य कोणाकडे नाही म्हणा. सगळं पटापट गोष्टी झाल्या पाहिजे. अरे मोठमोठ्या अवतारी पुरुषांचं झालं नाही पटापट. ऋषी मुनींनी एवढे वर्ष तपश्चर्या केली, एवढी तपश्चर्या त्यांना करावी लागली म्हणले. तेव्हा त्यांचं कुठे झालं, तर तुझं काय म्हणाले? तू किस खेत की मुली. तेव्हा सद्गुरू असल्यामुळे तुझं ते होत आहे. नाहीतर हे खूप कठीण कठीण गोष्ट किंवा असंभवच आहे. सद्गुरूंची प्राप्ती नाही झाली तर हे असंभवच आहे. प्रभू राम श्रीकृष्ण यांना सुद्धा सद्गुरू लाभले म्हणून त्यांना अनुभवाची प्राप्ती झाली आणि संसारात त्यांनी धैर्य धरलं. प्रभू रामाने एवढ्या राक्षसांचा वध केला. तेवढ्या धैर्य त्यांच्या ठिकाणी होतं. त्यांना वनवासात पाठवलं. काय कैकेयीने रामाला वनवास घडवला. पण तिथे धैर्याने त्यांनी धैर्य धरलं. नाहीतर कोणी उतावळा असता, मला मला कधी मिळालं? मला कधी मी राजा होणार, कधी राजा होणार? असं. कधी युवराजाचा अभिषेक होणार असं तो अधीर झाला असता. पण प्रभू रामाने धैर्याने, अरे होईल, बरोबर होणार आहे. परमेश्वरी सत्तेत सगळं व्यवस्थित त्या वेळी काय
right time at the right place and the right, doing right things. Right man at the right place at the right time and doing right things. हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचं डेफिनेशन आहे. काय तसं इथे लागू पडतं बघा किंवा त्यांनी आपल्या ह्याच्यातच घेतलंय. राइट मॅन ॲट द राइट प्लेस. आधी आपल्याला राइट मॅन बनलं पाहिजे. म्हणजे सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. त्यांच्याकडून रामनाम घेतलं पाहिजे. म्हणजे तो राइट मॅन झाला. वासनांचा त्याग केला पाहिजे. म्हणजे राइट मॅन, राइट प्लेस. सद्गुरूंच्या शरणी तो राहायला पाहिजे. सद्गुरूंच्या कार्यात राहायला पाहिजे. कुठेही तो आपल्या इकडे-तिकडे हिंडतोय. आज इकडे, उद्या त्या नातेवाईकाकडे, परवा त्यांच्याकडे. तर तसं नाही. राइट मॅन ॲट द राइट प्लेस, ॲट द राइट टाईम. टाईमावर बरोबर त्यांनी काय सर्व गोष्टी केल्या पाहिजे. संसारातल्या आणि भक्ती मार्गातल्या. नाहीतर आज करू, उद्या करू असं नाही चालणार. राइट टाईम, राइट मॅन ॲट द राइट प्लेस ॲट द राइट टाईम अँड डूइंग राइट थिंग्स. त्याला जे सद्गुरूंनी सांगितलंय, जी आज्ञा केली त्या ती ती त्यांनी पाळली पाहिजे आणि धैर्य त्यांनी धरलं पाहिजे. त्याला पर्सिव्हिअरन्स असं म्हणतात. तेव्हा दत्तगुरू सांगतात, दत्तगुरूंचं हे आहे धैर्य. तेव्हा धैर्याने वनवास पत्करला. आपल्याला आता जे काही करायचं आहे, ती गोष्ट आपण केली पाहिजे. फर्स्ट थिंग फर्स्ट. आता वनवास आलाय तर वनवास करायचा. मग तिथे म्हणायचं नाही, की मला कधी माझं राज्याभिषेक होईल, हे नाही म्हणत. आता वनवास झाला, वनवास पण धैर्याने, धैर्याने वनवास पत्करला. आपल्याला म्हणलंय राज्य आपल्याला मिळणार आहे. युवराज्याभिषेक आपल्याला होणार आहे. आपण अयोध्येचे राज्य होणारच आहोत. निश्चित आहे. पण आता काय करायचं? आता धैर्याने वनवास, वनवास पत्करला आणि वनवासात त्यांनी काय शौर्य आणि हा आणखी एक शब्द आहे. धैर्य आणि शौर्य. शौर्याने त्यांनी काय केलं? पराक्रमाने राक्षसांचा संहार केला. तेव्हा आता मला काय करायचंय? तर आता मला शौर्य, धैर्य आणि शौर्य या 2 गोष्टी मला बाणवायच्या आहे. जेव्हा तो शिष्य सद्गुरूंच्या कार्यामध्ये धैर्य धारण करतो, तर आपल्या जीवनात जे काही गोष्टी होणार, ते होणार निश्चित होणार आहे. ॲट द राइट टाईम. मग आता होत नाही म्हणजे राइट टाईममध्ये यायचं आहे. तोपर्यंत धैर्य धरलं आणि वनवास पत्करला. वनवास म्हणजे तपश्चर्या. प्रभू रामाने तपश्चर्या केली वनवासात. तसं तो वनवास पत्करतो. वनवास पत्करतो म्हणजे त्याच्या ठिकाणी तपश्चर्या. कष्ट आहे. तपश्चर्या म्हणजे कष्ट आहेत. वनवासात कष्ट आहेत. तर कष्टाला तो घाबरला नाही. त्याने कष्ट केले आणि वनवास पत्करून तिथे काय केलं? शौर्य दाखवलं, पराक्रम दाखवला. तसा सद्गुरूंच्या कार्यामध्ये तो पराक्रम दाखवतो. आपल्या जीवनात सुद्धा तो पराक्रम दाखवतो. जीवन जगणे पराक्रमाने, देवभक्तीने या. तेव्हा वनवास पत्करून शौर्याने राक्षसांचा संहार केला त्याने. तसा तो भक्त, तो सद्गुरूंच्या कार्यात धैर्याने राहतो. शौर्याने तो आपल्या ठिकाणचे जे राक्षस आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या सगळ्यांचा तो राक्षसांचा संहार करतो शौर्याने. आणि शेवटी आपलं व्यावहारिक जीवन जे आहे, हे लोककल्याणासाठी आदर्श करून दाखवतो. लोककल्याण करतो. आपलं व्यावहारिक जीवन हे कशासाठी आहे? लोककल्याणासाठी. प्रभू रामाला सर्व राक्षसांचा वध केला आणि रावणाचा वध केला आणि मग अयोध्येचा राजा अयोध्येच्या सिंहासनावर बसला. तो कशासाठी? तर त्याचा हेतू व्यावहारिक जीवन जे आहे त्याचं, हे लोककल्याणासाठी त्यांनी आदर्श करून दाखवलं. तसा तो भक्त लोककल्याणाचं आधी लोककल्याण कसं करायचं ते शिकतो सद्गुरूंच्या कार्यात. सद्गुरूंच्या कार्यात तो सद्गुरूंना सहाय्य करतो. काय करायचंय तो पराक्रम सर्व तो सद्गुरूंच्या कार्यात करतो. अनेक भक्तांना तो सांगतो. अनेक भक्तांना या कार्यामध्ये आणतो. हे हे त्याचं
लोककल्याणाचं कार्य. भक्ताचं लोककल्याणाचं कार्य काय? सद्गुरूंचं लोककल्याणाचं कार्य आहे, ते आपल्या भक्तांचं कल्याण करत असतात. परंतु असा जो भक्त आहे, तो सुद्धा लोककल्याणाचं कार्य करतो आणि म्हणून तो आदर्श होतो. तेव्हा लोककल्याण कसं करायचं याचं शिक्षण त्याला सद्गुरूंच्या कार्यातच मिळतं. नाहीतर आपण तरलो हे नवे नवल. आपण कस्तरती कस्तरती मायाम यो लोकांस तारयती. सतरती सतरती यो लोकांस तारयती. जो इतरांनाही उद्युक्त करतो. अरे या रे नाचो अवघे जन. या रे नाचो अवघे जन. तो म्हणतो, की "अरे सगळेजण मिळून नाचूया आपण. नाचूया, गाऊया या सद्गुरूंच्या कार्यामध्ये." आणि म्हणून तो अनेकांना त्याला उद्युक्त करतो आणि तो घेऊन येतो. हे भक्तांचं लोककल्याणाचं कार्य आहे. आणि आमच्या महाराजांनी लिहिलंय, की असा जो लोककल्याणाचं कार्य करतो जो शिष्य, त्याच्यावर परमात्मा प्रसन्न होतो. असं महाराज त्या आध्यात्मिक विचार महाराजांनी लिहिले आमच्याकडे. तर त्याच्यात शेवटी असा आध्यात्मिक विचार लिहिलाय, की या जगामध्ये सद्गुरूंच्या शिष्याचं, भक्ताचं कार्य काय? सगळ्यात महत्वाचं कार्य काय? तर त्याचं लोककल्याणाचं कार्य आहे. काय? त्या कार्यामध्ये तो अनेक लोकांना तो आणतो आणि लोकांचं कल्याण करतो. या कार्याचा, सद्गुरूच्या कार्याचा विस्तार करतो. हे त्याचं मुख्य हेतू आहे. हे मोठा ऑब्जेक्टिव्ह आहे. मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह त्याला हे सर्व भक्तांना, सर्व लोकांना तो सांगत राहतो. याला कीर्तन भक्ती असं म्हणतात. त्याची ती कीर्तन भक्ती असते. तो लोकांना सांगतो, कीर्तन भक्ती होते. मग जे भाग्यवान असतात ते येतात आणि मग त्यांचं कल्याण होतं. म्हणून सद्गुरूंच्या शिष्याचं कार्य काय आहे? तर त्यांनी लोककल्याण करायला पाहिजे. मग असा जो लोककल्याण करतो त्याच्यावर काय होतं? परमेश्वर प्रसन्न होतो आणि त्याचं लोककल्याणाचं कार्य असंच अव्याहत सुरू राहतं. आणि हा त्याचा आदर्श, तो आदर्श भक्त म्हणून राहतो. तेव्हा प्रभू रामाने असंच कार्य केलं. हेच कार्य सद्गुरूला शरण गेलेल्या प्रत्येक मुमुक्षूचं आहे. कुठलं? लोककल्याणासाठी, लोककल्याणाचं कार्य करणं, अनेक लोकांना या मार्गामध्ये आणणं, याला लोककल्याणाचं कार्य. हेच कार्य सद्गुरूला शरण गेलेल्या प्रत्येक मुमुक्षूचे आहे. अंडरलाईन काय? प्रत्येक मुमुक्षूचं कार्य काय? तर सर्वांना, अनेकांना या कार्यामध्ये आणणं. त्याला लोककल्याण असं म्हणतात. आणि त्याने ते बजावले पाहिजे. महाराजांनी अशी ओळ लिहिली आहे. त्या त्या आध्यात्मिक विचारामध्ये लिहिले आहे, की हेच जे कार्य आहे लोककल्याणाचं, हे प्रत्येक मुमुक्षूचं कार्य आहे. प्रत्येक शिष्याचं कार्य आहे. आणि ते त्याने पूर्णपणे बजावले पाहिजे असा शब्द आहे. आणि याच्यासाठी म्हणले त्याला आपल्या सद्गुरूवर पूर्ण श्रद्धा ठेवायला पाहिजे. सद्गुरूंवर त्याची पूर्ण श्रद्धा असेल, तर त्याच्याकडून लोककल्याणाचं कार्य घडेल. सद्गुरूंवर पूर्ण श्रद्धा पाहिजे. त्यांनी दिलेले नियम एकनिष्ठपणाने पाळले पाहिजेत, असं महाराज लिहितात. सद्गुरूंनी सांगितलेले जे नियम आहे, ते एकनिष्ठपणाने पाळले पाहिजे. सद्गुरूंचं प्रवचन ऐकलं पाहिजे. तर काही लोक प्रवचन ऐकतच नाही. नुसतं गुरुमंत्राचा जप करतात. मग काही दिवसांनी तोही करत नाही. मग दुसऱ्याच गुरुकडे जातात. मग असं त्यांचा डाउनफॉल सुरू होतो. मग ते विसरूनही जातात. मग आम्ही किरण मुळेंना सांगतो, की आता यांचं नाव कट ऑफ करा आपल्या ह्याच्यातून. काय असं त्याचं अधःपतन होतं. तेव्हा सद्गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवायला पाहिजे. त्याने दिलेले नियम एकनिष्ठपणाने पाळले पाहिजे, एकनिष्ठपणाने. मग हे कोणासाठी? सद्गुरूंच्यासाठी नाही. त्याला त्याची स्वतःची तपश्चर्या आहे नाही. त्याने हे जर केलं केलं नाही, यात कुचराई जर केली त्यांनी, तर त्याला त्या रामनामाचा काय चाललंय मुख्य म्हणजे, तर रामनामाचा अनुभव कुणाला येतो? रामनामाचं एवढं महात्म्य आहे म्हणजे त्याचा अनुभव कोणाला येतो? त्याच्यासाठी हे सगळं आहे म्हणाले. हे नियम सगळे. सद्गुरूंवर पूर्ण श्रद्धा, लोककल्याणासाठी कार्य करणं.
त्यांनी दिलेले नियम एकनिष्ठपणाने पाळणं, गुरुमंत्राचा जप नित्यनेम करणं, आमचे भक्त करत असतात. काय किरण मुळे करतात आहेत ते, यज्ञ करतात. त्यांचं बघून बाकी सगळे लोक करायला लागले. चव्हाण सुद्धा ते आता करतात. आठवड्यातून 3-4 दिवस ते करतात. कधी अनुष्ठान करतात. घोरपडे करतात. ते तर रोजच करतात. तेव्हा असे अनेक भक्त आहेत. ते असा सद्गुरूंच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांनी दिलेले नियम एकनिष्ठपणाने पाळतात. गुरुमंत्राचा जप नित्यनेम करतात आणि आपल्या तपश्चर्येने आणि सद्गुरू कार्यामध्ये सेवा करतात. आणि त्या सेवेमुळे काय होतं, सद्गुरू त्यांना सेवा देतात. काही कार्य देतात. त्याच्यामुळे त्यांचं कर्म घडतं आणि ते जे सद्गुरूंच्यासाठी जे कर्म घडतं कार्यातलं त्याला शुद्ध पुण्यकर्म असं म्हणतात. त्याला शुद्ध पुण्यकर्म असं म्हणतात. त्याच्यामुळे खूप पुण्य त्यांना प्राप्त होतं आणि खूप त्याची तपश्चर्या होते आणि त्या तपश्चर्येने काम, क्रोधादी षड्रिपू यांच्यावर तो विजय मिळवतात. हळू त्यांच्या काम, क्रोधादी षड्रिपू हे हे म्हणाले ते जिंकून घेतात. काम, क्रोधादी कमी होतात आणि धैर्याने जगाचे आघात सहन करणे. जगाचे आघात होत असतात. संसाराचे आघात होत असतात. संसार आघात करणारच आहे म्हणा. कोणी काय बोलतो, कोणी काय करतो, काही गोष्टी आपल्या होत नाहीत. स जीवनामध्ये काही गोष्टी लेट होतात किंवा काही होत नाहीत. लोकही काय नावं ठेवत असतात. आपली तब्येत कधी बिघडते, कधी काय होतं. तेव्हा तिथे धैर्याची खूप आवश्यकता असते म्हणे. प्रभू रामाने जसं वनवासात एवढं धैर्य दाखवलं, की एवढे सर्व ताप, एवढं तपश्चर्या त्यांनी केली. एवढे आघात सहन केले. केवढे आघात प्रभू रामाच्या जीवनात केवढे आघात झाले. सिंहासनावर बसणार, राज्याभिषेक होणार तेवढ्यात त्याला वनवासात पाठवलं. वनवासात गेल्यात काट्याकुट्यातून पायी फिरत, उन्हातान्हात, खाणं-पिणं नाही, काय नाही. तेव्हा एवढी तपश्चर्या त्यांनी केली आणि धैर्याने या जगाचा आघात सहन केला. कैकेयीने त्याच्यावर आघातच केला ना. की प्रभू रामाला 14 वर्ष आणि त्या आघात प्रभू रामाने धैर्याने सहन केला. परंतु दशरथ सहन करू शकला नाही. दशरथ सहन करू शकला नाही त्याच्यामुळे तो हे झाला. त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला. जगाचे आघात सहन करायचे. महाराज सांगायचे आमची की सहनशक्ती सगळ्यात मोठी शक्ती आहे. आपण सहन करायचं म्हणलं. सहन करायला लागलं की शक्ती आपोआप येते. सहनशक्ती म्हणजे काय? तर सहनशक्ती मुळात आपल्यात नसते. पण जसं-जसं आपण गोष्टी सहन करायला लागतो, कठीण गोष्टी सहन करायला लागतो, तसं मग आपल्यात सहनशक्ती वाढायला लागते. ते कमांडोज जे असतात, त्यांना पाण्यातून, याच्यातून, जंगलातून काय अनेक कठीण गोष्टीतून त्यांना त्यांचं ट्रेनिंग होतं. सैन्यामध्ये असं कठीण ट्रेनिंग असतं आणि त्याच्यामुळे काय होतं, की ते कुठल्याही कठीण गोष्टीत काही घाबरत नाही. धैर्याने त्यांचं धैर्य वाढत जातं, शक्ती वाढत जाते. म्हणून भक्तांनी सुद्धा संसारात जे आघात होतात, भक्ती मार्गात त्याला कधी-कधी त्याला तो निराश होतो. तर हे आघात सर्व त्यांनी सहन केले पाहिजे म्हणजे त्याचं शक्ती वाढते. सद्गुरू आवाज गेला. सद्गुरू आवाज गेला, आवाज. की मृत्यूचं जरी संकट आलं, तरी आपला मार्ग तो सोडत नाही. तुटो तुटो हे मस्तक, फुटो हे शरीर, परी नामाचा गजर सोडू नये असं तुकाराम महाराज म्हणतो. नाहीतर आपल्याकडे येणारे लोक
असे धरून राहणारे बरेच आहेत. पण काही-काही लोकं असं कालच कोणी आलं होतं आम्हाला आधी म्हणाला, की "मी घेतो, मंत्र वगैरे घेणार आहे." मग वेळेवर काय म्हणतो, "नाही, नाही," म्हणून "मी आता गजानन बाबाकडे जातो." म्हटलं, "जा बाबा, गजानन बाबाकडे." काही म्हणतात, "मला अप्सरा साधना करायची आहे." काही लोक म्हणतात, क्रियायोग करायचा, ध्यान करायचंय. काही लोक म्हणतात, की ते काय शक्तिपात दीक्षा, अमुक-टमुक करायचंय. जा बाबा. पण तिकडे गेल्यानंतर परत तिकडे तरी तू शांत त्याचा तरी व्यवस्थित कर ना. पण तिथेही ते व्यवस्थित होत नाही आणि तो परत यायला बघतो. परत यायला बघतो तर आमच्या इकडचे दरवाजे बंद झालेले असतात. आम्ही किरण मुळेंना सांगितलं, की अशा लोकांना आता बंद, दरवाजा बंद करून टाकायचा. परत त्याला आत नाही घ्यायचं. कारण म्हटलं त्याचा स्वभाव काही जाणार नाही. आता तू येईल, त्याला पश्चात्ताप झाला, तो येईल. परत त्याचा स्वभाव तो आहे ना. काय त्याच्यामुळे तो परत काहीतरी गडबड करणार. त्याच्यापेक्षा उगाच आपल्याला त्रास नको, त्यालाही त्रास नको. काय देणं नास्ती, घेणं नास्ती, कळावे लोभ असावा ही विनंती व लोभ नसावा ही विनंती. तर म्हणलं बाबा नको. एकदा तो गेला ना, गेला. काय तेव्हा ते काय तुला ध्यान करायचंय, काय करायचंय, ते सगळं तू कर म्हणा. काय तेव्हा तुमचे महाराज सांगतात, कसा तो भक्त पाहिजे माणूस. एकदा जे व्रत घेतलं ते सोडायचं नाही. पूर्वीच्या काळाचे लोक असायचे. एकदा जे घेतलं ते सोडायचं नाही. आमच्या महाराजांचं असं होतं. महाराज जेव्हा दादरला राहायला आले पार्ल्याहून, त्यांनी आपल्या वडिलांच्याकडून ते तिकडे राहायला आले. कारण ते घर लहान पडत होतं, मोठं कुटुंब होतं. लग्न झाल्यावर महाराज तिकडे राहायला आले आणि त्यांना मुख्य म्हणजे भक्ती मार्गाचं त्यांचे सद्गुरू दादरलाच होते. तर महाराज आले आणि महाराजांनी म्हणाले, की तिथे एक बिल्डिंगच्या खाली जो किराणावाला होता त्याच्याकडूनच वस्तू घ्यायची. अगदी जवळ जो आहे, जो पहिला दिसणार तोच. मग तो लोकं म्हणाले, "नाही हा किराणावाला महाग देतो आणि मग असं होतं आणि तसं होतं." म्हटलं, "ते काही नाही. महाग देव काय, स्वस्त देव काय देव. तो इथून इथून घ्यायचा जवळ आहे." डॉक्टर त्यांच्या रस्त्याच्या समोर, त्यांच्या बिल्डिंगच्या समोर डॉक्टर, अगदी जवळ. त्या डॉक्टरकडे जायचं. लोकं त्या डॉक्टरवर सांगायचे, "तो डॉक्टर खूप रागीट आहे आणि तो डॉक्टर फार त्रास देतो, इंजेक्शन देतो, अमकं करतो, तमकं करतो." रागावतो. महाराज म्हणले, "नाही, त्या डॉक्टरकडे आपण औषध घ्या." त्यालाच पकडून ठेवायचं. दुसरा बदलायचा नाही. कुठलीही गोष्ट महाराजांनी कधी बदलली नाही. एकदा त्याला धरलं म्हणजे सोडायचं नाही. असं त्यांचं होतं. त्यांचा दूधवाला तोही. शेवटी ते दूधवाले जे होते ते महाराजांचे शिष्य झाले. ते डॉक्टर होते, एक दातांचे डॉक्टर होते. ते तर म्हणाले काय होते हे दुसऱ्या कुठल्या धर्माचे होते. पण महाराजांच्या वाढदिवसाला ते भाषण करायला यायचे आणि ते महाराज ते भाषण करायचे. काय आणि म्हणायचे, "ही इज अ प्रॅक्टिकल महाराज." तेव्हा जे एकदा धरलं ते सोडायचं नाही. असा महान पुरुष जे असतात, त्यांचा हा गुण असतो, की एकदा धरलं ना मग नाही सोडायचं. मग काही असो, तुटो हे मस्तक, फुटो हे शरीर, परी नामाचा गजर सोडू नये. परंतु जे नुसते असेच असतात, ज्यांना काही प्राप्त करून घेऊ शकत नाही, जे त्यांच्या ठिकाणी असे अवगुण असतात. ते हे धरतं, ते सोडतात, ते धरतात, ते सोडतात आणि धोबी का कुत्ता ना घर का ना घाटका म्हणतात तसं त्याची अवस्था होते. तो नुसती मधल्यामध्ये तो फेरी मारत असतो. धोब्याबरोबर तिकडे घाटावर जातो, तिकडून घरी येतो. काय पण कुठेच त्याचं हे राहत नाही म्हणा. त्याला कशाचाच फायदा होत नाही. तेव्हा जे एकदा व्रत घेतलं, ते सोडायचं नाही. त्याचं महान पुरुषांचं हे गुण सांगतात. आसाद्यापि महोदधिं न वितुषो जातो जलैर्वाडवो मेघं प्राप्य न चातकोऽपि चरणो भानुं न लेभे रुणा.
अजून म्हणले आसाद्यापि महोदधी, महोदधी म्हणजे समुद्र, महासागर, न वितृषो जातो जलैर्वाढो, त्यांनी अग्नीला आपल्या पोटात ठेवून घेतलेला आहे. समुद्राच्या पोटात वडवानल असतो, वडवानल. जातो जलैर्वाढो, वडवानल अग्नीला समुद्राने आपल्या पोटात ठेवलेला आहे. आणि त्याने अजूनही त्या वडवानल अग्नीचा त्याग कधी केला नाही. त्याला सांगितलं नाही तू माझ्या समुद्रात माझ्यातून बाहेर जा म्हणून. एवढा त्याला त्रास होतो समुद्राला, तो अग्नीच आहे म्हणा. त्या अग्नीला तरी त्याने ठेवलेला आहे. मेघम प्राप्य न चातकोपि चरणो भानुम न लेभेरुणा, मेघम प्राप्य न चातको. आणि चातक पक्षाने अजून म्हणले मेघाला सोडून दुसरं पाणी प्यायला नाही. तो मेघातलं पहिलं पाणी पितो, त्याच्यासाठी तो वाट बघत राहतो, धैर्याने वाट बघत राहतो. मेघम प्राप्य न चातकोपि, जोपर्यंत तो मेघ येत नाही तोपर्यंत हा वाट बघत राहतो, दुसरं कुठलं पाणी पित नाही म्हणाले. चरणो भानुम न लेभेरुणा, अरुण, भानू म्हणजे सूर्य, सूर्याच्या रथावरचा जो सारथी आहे तो लंगडा आहे. पण तो लंगडा सारथी आहे म्हणून मी आता चांगला दुसरा सारथी, दुसरा ड्रायव्हर ठेवतो, असं कधी सूर्य सांगत नाही म्हणा. त्या माझा सारथी लंगडा आहे असं नाही. भानुम न लेभे ऋणा, सूर्याने त्या अरुणाला काही सुटी दिली नाही म्हणा, त्याला धरून ठेवलंय. प्राय सज्जन संगमे लभते दैवानुरूपम फलम, तेव्हा सज्जनांचा संग केल्यानंतर दैव असतं ना तुमचं, दैवाच्या अनुरूप तुमचं फळ मिळत असतं. परंतु सज्जनांचा संग केला असताना ते दैव, आपण गीतेच्या निरूपणात बघितलं की प्रारब्धाभिभव, अभिभव म्हणजे प्रारब्धाचा नाश होणे. फक्त संत संगतीने, सद्गुरूंच्या संगतीने प्रारब्धाचा अभिभव होतो, प्रारब्ध त्याचा नाश होतो. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला आहे, नाही हरिकृपे त्याचा नाश झालाच. तेव्हा दैवानुरूप तुला फळ मिळायचंय, पण त्याच्यामध्ये जे काही आड येतं म्हणा, त्याचा नाश सद्गुरूंच्या मुळे होत, सद्गुरूंच्या भक्तीमुळे होत. आणि म्हणून त्यांना धरून ठेवलं पाहिजे, नेहमी कायमच त्यांना धरून ठेवलं पाहिजे. मग जरी वेगळा केला तरी होणार नाही, सद्गुरूंनी जर त्याला वेगळं केलं तरी तो होत नाही. जो सद्गुरूशी शरण गेला अद्वैत निरूपणे बोधला, अद्वैत निरूपणाने त्याला बोध करतात, पण ते निरूपण ऐकायला तो आला तर पाहिजे ना. मग जरी वेगळा केला तरी होणार नाही, मग त्याला जरी अद्वैत निरूपणाने तो एकरूप होतो सद्गुरूंशी, आणि मग त्याला वेगळं केलं तरी तो होत नाही. अद्यापिनो जतिहरा केल कालकूटम कुर्मो बिभर्ति धरणीम खलु पृष्ठभागे अंभो निधिर्वहति दुस्तरवाणवाग्निम अंगीकृत सुकृतीना परिपालयंती. सुकृती म्हणजे जे श्रेष्ठ लोक असतात, जे संत पुरुष असतात किंवा जे भक्त असतात, त्यांचं काय गुण सांगितला. अद्यापि नो जतिहरा किल कालकूटम, हरहा म्हणजे भगवान शंकर यांनी जे कालकूट एकदा प्यायले, त्या निळकंठ नाम प्रसिद्ध झाले, कंठ निळा झाला. अजून ते काही ते त्यांचा कंठ निळाच आहे, त्यांनी काळकूट ते काही उकून टाकलं नाही बाहेर, त्यांनी धरून ठेवलं. त्या कालकूटाला, विषाला सुद्धा ते धरून आहे. कुर्मो बिभर्ती धरणी खलु पृष्ठभागी, आणि कुर्मावतार झाला भगवंताचा, त्यांनी धरणीला काही टाकून दिलं नाही. कुर्म अजूनही त्या धरतीला धरून आहे. अंबोनिर्वहति दुस्तर वाढवाग्नी, जसं सांगितलं की अंबोनिधी म्हणजे समुद्र, त्यांनी वाढवाग्नीला धरून ठेवलं, अग्नीला. अंगीकृत सुकृतीना परिपालयंती, एकदा अंगीकार केला, एकदा सद्गुरूंच्या चरणी आला,
की सद्गुरू त्याचा त्याग करत नाही आणि त्यांनी सद्गुरूचा त्याग करू नये. रथस्यैकं चक्रं भुजगयमिता सप्ततुरगः. आम्हाला कसं पाठ आम्हाला संस्कृत विषय होता आणि आमची आत्याच आम्हाला शिकवायची आणि तिसऱ्या मजल्यावरती यायची, थकून जायची, मग बसून जरा बसून राहायची आणि आम्हाला म्हणायची काय, आम्हाला काहीतरी ते एक शब्द म्हणायचे, विसरलो आता. हा म्हणले म्हणा, श्लोक म्हणा. मग आम्ही तो श्लोक म्हणायचो आणि ते आता आत्याबाई सांगणार श्लोक म्हणायचा तर आम्हाला तयारी करून यायलाच लागायची आणि म्हणून आम्ही हे श्लोक पाठ करून ठेवलेले होते सगळे. रथस्यैकं चक्रं भुजगयमिता सप्ततुरगः. रथाला एकच चाक आहे, सूर्याच्या रथाला एकच चाक आहे. बघा, तुमच्या गाडीच्या दोन्ही स्टेपण्या काढून टाकल्या, दोन्ही चाकं काढून टाकली चालेल का हो गाडी? नाही. सूर्याच्या रथाचं दोन चाक पाहिजे, एकच चाक आहे. रथस्यैकं चक्रं भुजगयमिता सप्ततुरगः. आणि 7 घोडे आहे. त्या सूर्याच्या रथाला 7 घोडे आहे. पण म्हणले बघा, रास्ते के रोडे, जरी ते घोडे आहेत तरी त्याच्या घोड्यांना रास्ते के रोडे आहे असं म्हणतात हिंदीमध्ये, रोडे. तसं भुजगयमिता सप्ततुरगः. भुजग म्हणजे भुजंग, सर्प, मोठमोठे सर्प म्हणले त्या 7 घोड्यांच्या मार्गामध्ये त्यांच्या पायात पायात येतात ते. तिथे असे पसरून ठेवले आहे म्हणले. काय, तिथे सर्प असे पसरून ठेवलेले आहेत आणि ते त्या घोड्यांच्या पायात येतात. मग आता किती विपरीत परिस्थिती आहे म्हणाले, किती कठीण परिस्थिती आहे, तरी रथस्यैकं चक्रम, रथाला एकच चक्र आहे. आणि लोक म्हणतात हे नाही झालं, ते नाही झालं, अमुक नाही झालं, टमक नाही झालं, म्हणून आम्ही भक्ती मार्ग करू शकतो. त्यांच्यासाठी हे सांगायचं आहे. रथस्यैकं चक्रम भुजगयमिता सप्ततुरगः. बरं, घोडे चालले आहेत तर त्यांच्या मार्गामध्ये मोठमोठे साप त्यांना चालू देत नाही म्हणले, ते अडखळून पडतात. बरं, मार्ग तरी कसा? निरालंबो मार्ग, कसा हायवे नाही म्हणाले. काय, मोठमोठे हायवे जसं बांधलेलं आहे तसं नाही. निरालंबो मार्ग म्हणजे आकाशाचा मार्ग आहे. आकाश म्हणजे काय हो? आकाशात काही मार्गच नाही. वाऱ्यावरून चाललाय त्याचा रथ. निरालंबो मार्ग. बरं, सारथी तरी कसा? चरण विकल हा सारथीरपी. त्याचा सारथी पण त्याला एक, त्याला पाय म्हणजे अधू आहे पायाने तो. चरण विकल हा सारथीरपी. तरी पण एवढं सगळं कठीण परिस्थिती असून सुद्धा लोक आपलं रणगाणं गातात, पण तो सूर्य म्हणले सकाळी बरोबर त्या वेळेला येतो. जरा सुद्धा लेट होत नाही मला इकडे तिकडे. जरा सुद्धा लेट न होता बरोबर सूर्योदय सूर्यास्त बरोबर. रविर्यात तेवांतम. तो रवी, सूर्य, प्रतिदिनमपारस्य नवसा. बरं, त्याचा यात्रा सुद्धा केवढी मोठी आहे म्हणते. त्याचं डेस्टिनेशन पूर्व पश्चिम पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला वावरतो. एवढं एवढी यात्रा रोज प्रतिदिनम अपारस्य. अपार असं ज जो आकाशाचा मार्ग आहे म्हणजे अपारस्य नभसा. मग याच्यावरून काय दिसतं? क्रिया सिद्धी सत्वे भवती महताम नोपकरणे. अरे मला हे नव्हतं आणि ते नव्हतं, हे नाही आणि ते नाही, माझ्या जीवनात हे नाही होत आणि ते नाही होत, हे तो वाट बघत नाही म्हणा. क्रिया सिद्धी सत्वे, त्या सत्वगुणाने म्हणजे भक्तीने त्याच्या सर्व क्रिया होऊन जातात. सर्व सर्व काही गोष्टी त्याच्या आपोआप होऊन जातात. नो उपकरणे, कुठल्या उपकरणाची त्याला आवश्यकता नाही होत. आणि हल्लीचं सगळं उपकरण झालंय म्हणजे सगळीकडे यांत्रिकीकरण झालंय. स्वयंपाकघरात सुद्धा यंत्र, काय भाजी कापायचं यंत्र,
काय चटणी करायचं यंत्र, बारीक करायचं यंत्र, सगळ्याचं यंत्र असतं म्हणा. कुकर, त्याचं नावच कुकर. कुकर्म करतो तो. कसलं कुकर्म करतो? त्याच्यात जो भात वगैरे शिजवला ना आणि तो जर खाल्ला तर त्याचं ठिकाणी वायू निर्माण होतो, गॅस निर्माण होतो. त्या कुकरमध्ये जे अन्न आपण शिजवून खातो त्याचा गॅस निर्माण होतो. तर म्हणले असा तो कुकर्म करणारा कुकर आम्ही बाजूला ठेवला. आम्ही सांगितलं हे कुकर्म नाही करायचं. ते कुकर वगैरे बाजूला ठेवा. पूर्वी असं भांड्यात एका पातेल्यात खिचडी, भात वगैरे शिजवत असत आणि त्याच्यामुळे ठीक आहे. पण आता ते वायू होतो आणि त्याच्यामुळे सगळे रोग होतात. सगळ्या रोगाचं कारण तेच आहे. ते कशामुळे? यांत्रिकीकरणामुळे, मेकनायझेशन. पण तिथे म्हणजे मेकनायझेशन नाहीये. तिथलं कुठलं उपकरण वगैरे काही लागत नाही. क्रिया सिद्धी सत्वे भवती महतां नोपकरणे. असं म्हणाले अढळ धैर्य पाहिजे. असं सद्गुरूंना असं धरून ठेवलं पाहिजे. दृढ धरून ठेवलं पाहिजे. अढळ धैर्य पाहिजे. अशा ह्या गोष्टी ज्या सांगितल्या, धैर्य, शौर्य, सद्गुरू सेवा, सद्गुरूंचं ज्ञान आणि त्यांना धरून ठेवणं, या गोष्टी घडल्या म्हणजे जीवनाचं खरं सार्थक होतं. म्हणजे ज्या ईश्वरापासून आपण निर्माण झालो, त्या ईश्वराच्या शी आपल्याला एकरूप व्हायचंय. हा जो हेतू आहे तो पूर्ण होतो. प्रभू रामाने ज्याप्रमाणे आपलं चरित्र प्रकट केलं आणि त्या चरित्राने सर्व लोकांना आनंद झाला, आनंद दिला. तसंच म्हणले हा श्री सद्गुरू संप्रदायाचा मार्ग अशा रीतीने आक्रमण जो करतो, अशा रीतीने आता जी रीती सांगितली, अशा रीतीने जो आक्रमण करतो, त्याला महाभाग असं म्हणतात. तो महाभाग्यवान अशा रीतीने आक्रमण करणारा तो महाभाग, त्याचं जीवन सर्व जगाला आदर्श आणि आनंद निर्माण करणारं होतं, असंच होतं. अशा रीतीने म्हणाले, या उपासना मंत्र आधी आम्ही देतो. सद्गुरू आपल्या कार्यामध्ये येणाऱ्या भक्ताला आधी उपासना मंत्र देतात आणि उपासना मंत्रामुळे त्याचा जो सूक्ष्म देह असतो, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, त्याची शुद्धी होते. आणि मग त्याची शुद्धी झाल्यानंतर या उपासना मंत्रानी त्याची जेव्हा शुद्धी होते, ही एक पायरी झाली म्हणा. याच्या आधीची पायरी त्यांनी धरून ठेवायच्या अनेक गोष्टी आम्ही सांगितल्या. ही पहिली पायरी. दुसरी पायरी म्हणजे उपासना मंत्राची, त्या मंत्राचा जप त्यांनी केला. ती दुसरी पायरी पार पडली, की सद्गुरूंना कळतं, की म्हणले याचा कुठपर्यंत कुठल्या पायरीपर्यंत हा आलाय हे कळतं. आणि मग ती पुढच्या पुढची पायरी त्याला देतात. आणि पुढची पायरी म्हणजे राममंत्राची. राममंत्र म्हणजे सद्गुरूंचा मंत्र, गुरुमंत्र. त्याला राममंत्र असं म्हणतात. त्याला राम मंत्र असं का म्हणतात? तो आत्मा रामाची प्राप्ती करून देणारा तो आहे. तिथे राम म्हणजे आत्मा रामाची प्राप्ती, आत्मा रामाची भेट करून देणारा. म्हणून त्याला गुरुमंत्र, त्या गुरुमंत्राला राममंत्र असं म्हणतात. कारण हा गुरुमंत्र आत्मा रामाशी एकरूपता करून देतो. एवढी त्याची महात्म्य आहे म्हणाले. पण हे महात्म्य कोणाला कळत नाही. आणि जशा रीतीने तो करायचा जप त्याचा, तसं ते करत नाही. आणि म्हणून त्यांना अनुभव येत नाही. आणि म्हणून म्हणतात, "हा अनुभव नाही आला, अनुभव नाही आला, अनुभव नाही आला." तू व्यवस्थित केलंच नाही तर अनुभव येईल कसा? काय? तेव्हा उपासना मंत्राची पायरी पार पडली, की पुढची राम मंत्राची. काही-काही वेळेला तर आम्हाला लक्षात येतं. याचं उपासना मंत्राची काही पायरी झाली नाही बा बरोबर. तरी आम्ही त्याला म्हणतो, "ठीक आहे, जाऊ दे आता काय. राम मंत्र देऊन टाका. गुरुमंत्र द्या. द्या म्हणे याला." आणि आम्ही त्याला देतो. बघ दिल्यानंतर तरी काय होतंय का बघू.
पण खरं म्हणजे आधी सर्व त्याचा सूक्ष्म देह त्याची पवित्र झाल्याशिवाय या राममंदिराचा त्याला अनुभव येणार नाही. आणि म्हणून आधी भक्ताचा परफॉर्मन्स ते बघतात. भक्ताचा परफॉर्मन्स बघून आम्ही त्याला रामनाम देत असतो. आणि पुढे आता आतापर्यंत आम्ही दिला लोकांना रामनाम. पण आमच्या आता लक्षात आलं, की नाही हे बरोबर नाही. त्याचा परफॉर्मन्स बघितला पाहिजे. नाहीतर तो कसाही वागतो, काहीही करतो. सद्गुरूंशी वागताना सुद्धा तो बरोबर काही हे करत नाही. मग त्याला सद्गुरूंना काही नाही होत. पण त्याच्याच मार्गात तो अडथळा येतो. त्याला तो जो अनुभव यायचा त्या राममंदिराचा तो येत नाही. आणि म्हणून आम्ही असं पुढे ठरवलं, की भक्ताचा परफॉर्मन्स आम्ही बघणार. आमच्या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन असतं. प्रत्येक जो कर्मचारी आहे किंवा मॅनेजर आहे, त्या सर्वांचा परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन करतात. आणि त्याचा रिपोर्ट जेव्हा येतो, तो रिपोर्ट बघून ते बघतात, की याला पगार वाढवायचा की नाही? याला पुढची बढती द्यायची की नाही? हे बघतात. त्याला परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन असं म्हणतात. तेव्हा याला बढती द्यायची, रामनामाची पुढची पायरी द्यायची का नाही? तर याचा परफॉर्मन्स आहे की नाही? त्याचं परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन. आता तिथे परफॉर्मन्स इव्हॅल्युएशनची पद्धती असते. ते रँकिंग देतात, सगळं काही करतात. परफॉर्मन्स इव्हॅल्युएशनची पद्धती असते. पण इथे आम्ही परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन तसं नाही करत. आम्ही आपल्या दृष्टीनेच करतो. सद्गुरू सेवेमध्ये हा किती सद्गुरू सेवा करतो, कशी करतो, केव्हा करतो, कशी टाळाटाळ करतो, की तत्परतेने करतो. त्याचा परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन होत असतं. त्याचं परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन होत असतं, पण त्याला कळत नसतं. ऑफिसेसमध्ये परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन करताना दरवर्षी त्यांना कळतं. परंतु इथे काही परीक्षा नाही, इथे काही नाही. पण सद्गुरूंशी जसा-जसा त्याचा संबंध येईल, तसं त्याचा परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन होतं. ज्याचा संबंध येणारच नाही, त्याचा तो फेलच झाला मग. तो नुसता आपला जप करत बसतो. त्याचा परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन करणार का? त्याचा परफॉर्मन्सच काही नाही. जे सद्गुरूंच्या जवळ येतात, या कार्यात त्यांना सद्गुरू काय सेवा करायला सांगतात. तेव्हा त्याचा जो परफॉर्मन्स होत जातो, मग त्याचं इव्हॅल्युएशन होतं आणि मग त्याला पुढची बढती देतात. सद्गुरू प्रसन्न होतात. सद्गुरू प्रसन्न झाले की त्याला ज्ञान होतं आणि त्याला नवीन-नवीन ते गोष्टी शिकवतात. नवीन-नवीन गोष्टी करायला देतात कार्यामधल्या. असं करून त्याला तयार करतात भक्ताला. दर गुरुवार, शुक्रवार नियमितपणे श्रवण केलं पाहिजे. ते सगळ्यांना सांगितलं. पण बरेच लोकं काही करतच नाही. त्यांना वाटतं काय नाही. केलं, नाही केलं नाही. मग परफॉर्मन्स त्यांचा गेला. काही परफॉर्मन्स 0 याच्यात 0 मार्क मिळाले. काय नियमित जप करायला पाहिजे. आता जप आम्ही काही समजू शकत नाही, की याचा जप होतो की नाही. जप करतही असेल. दर महिन्याला प्रत्येकाने कमीत कमी 3 लोकांना संप्रदायात आणलं पाहिजे असं आम्ही ठरवलंय. हे कमीत कमी हे तर फार कमी आहे. अहो, आमचा आता संग्राम तो उस्ताद निघाला. त्याला आम्ही सांगितलं, "अरे, काही जास्ती लोकं नाही आहेत. थोडेसे ते आमचे 2-3" आम्ही 2-3च जमवू शकलो. मग तो म्हणले, "हां, मी करतो ना." म्हणले, "मी मार्केटिंगचा माणूस आहे." म्हणले, "बरोबर." आणि त्यांनी 5-6 लोकांना जमवलं बुवा. म्हटलं, "कुठून जमवलं तू? तुझी काय आयडिया आहे?" म्हणले, "आम्हाला सांग." त्यांनी एक 4-5 दिवसात सगळ्यांना जमवलं. "सद्गुरू माझ्याकडे तुम्ही करा म्हणा. यज्ञ करा. म्हणजे माझा बिझनेस वाढेल." म्हणले, "मुळे सरांचा कसा बिझनेस वाढला, तसं माझाही वाढला पाहिजे." म्हणलं, "मुळे सरांनी एवढे वर्ष म्हणले त्यांनी तपश्चर्या केली. त्यांनी एवढं यज्ञ केला आणि म्हणून म्हणलं त्यांचं एवढं धैर्य धरलं, एवढं शौर्य केलं आणि तेव्हा त्यांचा परफॉर्मन्स वाढला म्हणलं. काय दर गुरुवार, शुक्रवार म्हणजे काय ते नुसतं श्रवण करतात असं नाही. दर गुरुवार, शुक्रवारचा कार्यक्रमच करतात म्हणलं ते. काय त्यांचा परफॉर्मन्स रेटिंग केवढं जास्त आहे.
नेहमी जप करायचं. आम्ही पहिल्यांदा विचारू, "गुरुवार, शुक्रवारचं तू श्रवण करतो का?" "नाही." "मग 0 मार्क." मग त्याला आम्ही काही कागदावर नाही देणार. आमच्या मनामध्ये 0 मार्क त्याला झाले. मग आता नेहमीच जप करतो की नाही? मग तो म्हणतो, "सद्गुरू मी इतके तास जपतो का?" "हां, हां." मग मग काय मार्क असतील ते. दर महिन्याला प्रत्येकाने कमीत कमी 3 लोकांना संप्रदायात आणलं पाहिजे. तो आणतो का? नाही. मग त्याला 0 मार्क. तेव्हा संग्राम मिटकेसारखा बहादूर पाहिजे. 5-6 लोकांना केलं त्यांनी. आणि मी म्हटलं, "कसं केलं रे?" "नाही सद्गुरू," म्हणले, "मी मार्केटिंगचा माणूस आहे." "मी बरोबर हे करतो." काय तेव्हा सद्गुरूच्या कार्यात तत्परता. तो सद्गुरूंच्या कार्यात किती तत्पर आहे. त्या सांगितल्यानंतर तो किती वेळात काम करतो. काय परफॉर्मन्स रेटिंग याला इंडिकेटर्स म्हणतात. परफॉर्मन्स इंडिकेटर्स आम्ही दाखवतोय. सद्गुरूंच्या कार्यामध्ये परफॉर्मन्स इंडिकेटर्स काय आहेत? तर दरमहा 3 लोकांना द्या कमीत कमी. 100 लोकांना आणल्यानंतर काही हरकत नाही वाटत. सेवा कार्यात तत्परता. तत्परता, की आधी सद्गुरूंचं कार्य, नंतर माझं घरचं वगैरे होईल म्हणा. अशी ज्याची तत्परता असते, ज्याचा सद्गुरूंशी नेहमी संपर्क असतो. आणि ते चव्हाण फोन करत असतात. मगाशीच त्यांचा फोन आला. सर्व भक्त बरेच भक्त असे आहेत, की ते फोन करत असतात. किरण मुळे सर, त्यांचा नेहमी फोन असतो. मग त्यांचा मध्ये एका फोन नाही आला तर आमच्या मंडळी म्हणतात, "हो, यांचा फोन नाही आला अजून." काय मुळे सरांचा फोन नाही आला. म्हटलं, "येईल, तू काय असं करते?" नाही. मग चव्हाणांचा फोन नाही आला. त्यांनाही असं सवय झालेली आहे. म्हटलं, "एवढं काय आहे? येईल फोन." नाहीतर म्हटलं, "मी करीन." नाही म्हणले, "हो, फोन नाही आला." म्हणजे असं व्यवधान असतं सगळं. तेव्हा हे सगळे सद्गुरूंच्या कार्यात सद्गुरूंशी नेहमी संपर्क, सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे आचरण करणे. सद्गुरूंना आज्ञा करायची गरजच नव्हती मला. काय गुरोस्तु मौनम व्याख्यानम, गुरु मौनात बसले. तसे शिष्याला व्याख्यानासारखं आहे म्हणा. सद्गुरू मौन झाल्यावर त्याला लक्षात येतं, कळतं, की अरे सद्गुरूंच्या मनात काय आहे, ते आपण पटापट केलं पाहिजे. त्या आज्ञा करायची गरज काय म्हणा. किंवा सद्गुरूंच्या काही लोकं आज्ञा केल्यानंतर वागतात. काही लोकं आज्ञा केल्यानंतरही काही लक्ष देत नाही. सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे आचरण करणे, हे सर्व म्हणाले परफॉर्मन्स इंडिकेटर्स आहे. दीज आर ऑल परफॉर्मन्स इंडिकेटर्स. ते चव्हाणांचे साहेब आले होते जर्मनीहून. काय म्हटलं, तुमचं परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन झालं की नाही? "हो, चालू आहे." काय मग त्यांनी असा परफॉर्मन्स केला. त्यांच्या साहेबांनी सांगितलं, तुम्ही एवढ्या दिवसात काही परफॉर्मन्स बरोबर दाखवला नाही. मग एक काम त्यांना दिलं. तर त्याने एका दिवसात केलं. मग ते एवढे खुश झाले. हां, म्हणले, "एका दिवसात तुम्ही हे काम केलं?" मग म्हणले, "तुम्ही काय समजता? माझा परफॉर्मन्स कसा आहे बघा," म्हणले. "परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन करा." सगळ्या इंडिकेटर्स मी खरा उतरलो. तेव्हा म्हणले, भक्तांचे परफॉर्मन्स इंडिकेटर्स असतात, पण आम्ही त्यांना दाखवत नाही. आणि ते दाखवले तर ते पळून जातील. ते म्हणतील, की आपल्याला काही जमणार नाही बाबा. सद्गुरू आम्हाला माफी लोकं आम्हाला म्हणतात, "सद्गुरू आम्हाला माफ करा." म्हणतात, "आम्हाला इथून सुटका करा." तर ते म्हटलं, "अरे एवढं सुटका करेपर्यंत?" हो म्हणाले, सुटका करा. आम्हाला जरा वेगळंच पाहिजे का पटापट पाहिजे. ते ते काय पुष्कळ वेळ लागतो." अरे वेळ नाही म्हणाले, संपूर्ण इथे जीवनच द्यावं लागतं. वेळचं काय म्हणतोय तू? काय तुला अनुभव कुठला घ्यायचा आहे? त्या श्रीहरी स्वरूप व्हायचं आहे. साधा सुद्धा अनुभव नाही. काही साधी अप्सरा मिळावी, काही साधी नोकरी मिळावी, काय साधा फ्लॅट व्हावा, हे नाही म्हणत. काय 14 भुवनांचं ज्याचं राज्य आहे म्हणजे. असे अनेक चतुर्दश भुवन ब्रह्मांड एवढं त्याचा जो असे अनंत कोटी ब्रह्मांड आहे त्याचं नायक आहे. तर ते अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक एवढं तुला हे प्राप्त होईल म्हणा. पण परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन होईल. तेव्हा म्हणाले, "हे राम नाम
अत्यंत सोपं आहे, मधुर आहे, शांतीदायक आहे. मनुष्याच्या आत्मकल्याणच आहे. अत्यंत सोपं आहे. त्यात काय हो? या एका सुलभ साधनाचा अवलंब केला, की मग पूजा, अर्चा, मंत्र, तंत्र, उपवास, तपास, एकादशी काही साधनांची जरुरी नाही. काही करायची गरज नाही. आम्हाला सिंधुताई विचारतात, म्हणले, "माझा आज उपास आहे. तुम्ही उपवास केला का?" म्हटलं, "नाही बाबा, मी उपवास नाही केला, पण मी खिचडी वगैरे खाल्ली. पण उपवास नाही केला." म्हटलं. "एकादशी आहे, उपवास केला का?" "नाही." मंत्र, तंत्र, उपास, तापास, पूजा, अर्चा याची काही आवश्यकता नाही म्हणाले. काय साधनांची काही जरुरीच नाही. साधनच नाही. निस्साधन होतो तो. परंतु ही साधी गोष्ट मनुष्याला सहजासहजी पटत नाही. एकादशी केलीच पाहिजे. अमुक व्रत उद्यापन केलंच पाहिजे. अरे रामनामाचा महिमा केवढा आहे. काय त्या रामनामाचा महिमा माहितीच नाही म्हणून त्याच्या पुढे काही नाही म्हणले पूजा अर्चा मंत्र तंत्र उपास तपास काही नाही. एकादशी वगैरे काही नाही. साधनांची जरुरीच नाही. पण मनुष्यालाही साहजिक साधी गोष्ट सहजासहजी पटत नाही. परमेश्वर प्राप्तीसाठी, आत्मशांतीसाठी शरीराला आणि मनाला यातना निर्माण करणाऱ्या अनेक साधना लोक करतात. शरीरालाही यातना देतात, मनालाही यातना देतात आणि अनेक साधना करत बसतात. काय गिरनारला जातात, अक्कलकोटला जातात, आणखी कुठे जातात. म्हणजे आमचे संत ते आहेत ते आता ते कुठे गेले होते बेंगलोरला तिकडे त्यांनी फोटो पाठवले. एक शंकराचार्याच्या मठात गेले होते. ते आपल्या कामासाठी गेले होते. परंतु लोक असं जात असतात. तेव्हा मुमुक्ष संत सत्पुरुष साधू संत हे मुमुक्षू जनांना शिष्यांना ही गोष्ट पुन्हा पुन्हा बजावून सांगतात. की बाबांनो, मानवी जीवनात तुम्हाला खरोखर आत्मशांती पाहिजे, समाधान पाहिजे असं वाटत असेल, तर त्याच्यावर एकच उपाय आहे म्हणाले. एकच उपाय आहे. रामबाण उपाय. रामबाण. रामाचा बाण सुटला की तो लागणारच. एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे श्रीराम. श्रीराम नाम. असं कोण सांगतं? संत सत्पुरुष सांगतात. नामदेव महाराज सांगतात, की श्रीराम नाम हाच एक उपाय आहे. बाकीचे उपाय करण्याची गरज नाही. अनंत पुण्य राशी घडे ज्या प्राण्याशी तरीच मुखाशी नाम येत. पण म्हणले अनंत पुण्य राशी घडायला लागते. ते राम नाम असं सहजासहजी येत नाही म्हणले प्राण्यांना. प्राणीच म्हटलं तर. तो प्राणी म्हणजे जसे प्राणी काम वासनेने युक्त झालेले असतात या जगात, तसं हा प्राणीच आहे ना. अनंत पुण्य राशी जेव्हा त्याच्या त्याच्या ठिकाणी असतात, तेव्हा त्या प्राण्याला, मनुष्य प्राण्याला तो सद्गुरूंना शरण जातो आणि मग त्याच्या मुखामध्ये नाम येतं. तेव्हा एकनाथ महाराज म्हणतात, जन्मोजन्मीचे संचित गुरुपायी जडले चित्त. हो, सद्गुरूंच्या पायी चित्त जडण्यासाठी म्हणाल जन्मोजन्मीचं संचित पुण्य पाहिजे. असा कोणी आला आणि त्याला सद्गुरूंचं चरणी तो येतो असं नाही. त्याला सद्गुरूंचा मंत्र मिळतो, राम मंत्र मिळतो असं नाही, गुरुमंत्र मिळतो असं नाही. जन्मोजन्मीचे संचित गुरुपायी जडले चित्त, ते तो न सोडिल्या सुटे. बघा, इथे तुकाराम महाराज काय सांगतात, की तो त्यांनी सोडण्याचा विचार केला केला तरी तो सुटत नाही म्हणाल. त्याचं चित्त त्या सद्गुरूंच्या पायाशी राहत. प्रेम तंतू तो न तुटे. त्याच्या प्रेमाचा तंतू तो तुटत नाही. असं जन्मोजन्मीचं संचित त्याच्या ठिकाणी असतं. हेच एक सत्य आहे म्हणले. बाकीचं सर्व बाह्य अवडंबर आहे. बाकीचं सगळं त्या टीव्हीवर दाखवतात, त्या मोबाईलमध्ये दाखवतात, स्तोत्र दाखवतात, मंत्र दाखवतात, पुराणं दाखवतात. का अनेक गोष्टी अनेक हे सांगतात. ॲस्ट्रल ट्रॅव्हल आणि टेम्पो ट्रॅव्हल आणि ब्रह्मांडाचा प्रवास आणि ब्रह्मांडाशी नातं आणि काय-काय गोष्टी करतात. आणि प्राणायाम आणि शक्तिपात आणि क्रियायोग आणि मागचा जन्म
मागच्या जन्मात जाता येतं, पुढच्या जन्मात जाता येतं. हे एवढं पेव फुटलंय ना, की हे लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आणि पैसा मिळवण्यासाठी हा पाखंडाचा बाजार झालेला आहे. पाखंडाचा प्रसार चाललेला आहे आणि लोकं तेच वाचतात. पण सद्गुरू प्राप्ती झालेले भक्तही नकळत अशा पाखंडाला भुलतात कधी आणि म्हणून सांगितलं, "अरे, इतर काही बघू नका, इतर काही वाचू नका." तर त्यांना वाटतं, की मग आम्हाला ज्ञान कसं होणार? अरे, ज्ञान हे चैतन्य आहे. पुढे हा विषय येणार आहे. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान हे चैतन्य आहे. सद्गुरूंच्या ठिकाणी प्रवाहित झालेलं हे चैतन्य आहे. त्यांच्या हृदयातून ते भक्ताच्या हृदयात जातं जातं तेव्हा त्याला ज्ञान होतं. शब्दांनी नुसतं ज्ञान होत नाही म्हणा. शब्दांनी ज्ञान सद्गुरू देतात. पण त्या शब्दातही चैतन्य शब्द चैतन्यमय असतात. म्हणून त्याला ज्ञान होतं. नुसतं पुस्तक वाचल्याने ज्ञान होत नाही. तेव्हा सद्गुरू प्राप्त झाले तरी म्हणले या पाखंडाला म्हणून लोकं तेच बघत राहतात. आणि सत्य मार्गापासून दूर होतात. मग त्यांना त्यांच्यावर ते संस्कार होतात. मग त्यांना असं वाटतं सद्गुरू साहेब काहीतरी वेगळं सांगतायत. त्यांच्या ठिकाणी असं ते दृढ भरलेलं असतं, की नाही हां, असा आहे, असा आहे, असा आहे. आणि मग सद्गुरूंनी काही वेगळं सांगितलं, तेव्हा हे सद्गुरू वेगळं सांगतात. असं नाहीये. तेव्हा हा कलियुगाचा महिमा आहे. परंतु ज्यांची पूर्व पुण्याच्या राशीच्या राशी जमलेल्या आहेत, त्या जीवाला हा सद्गुरूंचा सत्य मार्ग प्राप्त होतो. अरे अशा ऐऱ्या-गैऱ्या नत्थू खैऱ्याला नाही होत. त्यालाच खरं रामनाम म्हणजे काय? रामनाम म्हणजे गुरुमंत्र. लोकांना माहिती नाही, की रामनाम म्हणजे काय? रामनाम म्हणजे त्यांना असं वाटतं, की राम-राम म्हटलं, की रामनाम आहे. श्रीराम, जय राम, जय जय राम. श्रीराम, जय राम, जय जय राम. म्हणजे रामनाम नाही बाबा. तिच्यात नुसतं नावात राम आहे. पण गुरुमंत्र म्हणजे तो आत्मा रामाची भेटी करून देणारा तो गुरुमंत्र आहे. म्हणून त्याला रामनाम म्हणतात. तेच लोकांना कळत. त्या त्या मंत्रामध्ये गुरूंनी दिलेल्या मंत्रामध्ये राम असेलच असं नाही ना. राम हा शब्द असेल असं नाही. पण तो गुरु मंत्र हा रामाशी भेट घडवून देणारा आहे. म्हणजे आत्मा रामाशी भेट घडवून देणारा आहे म्हणून त्याला रामनाम असं म्हणतात. हेच कोणाला कळत नाही. म्हणजे गुरुमंत्र मिळून आत्मा रामाशी भेट होते. पण तरी ही गोष्ट जगात अंतःकरणापासून लोकांना पटत नाही. अंतःकरणापासून पटणं आणि त्याची प्राप्ती होणं, हे अनेक जन्मीच्या पुण्याईवरूनच अवलंबून आहे म्हणाले. त्याच्याशिवाय श्री रामनामाची गोडी लागणार नाही. आणि एक म्हणून नामदेव महाराज सांगतात, "नामा म्हणे नाम महाजप परम, तो देह उत्तम मृत्यू लोकी." नामा म्हणे नाम महाजप परम. सद्गुरूंनी जो मंत्र दिलाय गुरुमंत्र, तो महाजप आहे वाटतं. महापरम जप आहे. महाजप आहे. पण लोकांना कळत नाही त्याचा महाग. तो देह उत्तम मृत्यू लोकी आणि ज्याच्या मुखात हे नाम येतं, सद्गुरूचा मंत्र येतो. तो देह या मृत्यूलोकात अत्यंत उत्तम असा आहे. तेव्हा नामदेव महाराज म्हणतात, राममंत्र म्हणजे गुरुमंत्र हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. आणि तो प्राप्त झाला असता या मनुष्य देहात पूर्ण पवित्रता निर्माण होते. पूर्ण पवित्र होतो देह. आणि जीवदशे ही उत्कृष्ट अवस्था आहे. जीवदशेची सर्वात श्रेष्ठ उत्कृष्ट अवस्था हीच आहे म्हणा. पवित्र होणं आणि हा राम कोण? मग हा राम कोण आहे हो? त्या कबीराने सांगितलं 4 राम आहे म्हणाले. त्यातला हा राम कोण? हा राम म्हणजे हा आत्मा राम आणि हा सद्गुरू वशिष्ठ रामाचाही राम. इथे 2 राम आहे. वशिष्ठ रामाचाही राम म्हणजे सद्गुरू. सद्गुरू हा राम आहे आणि सद्गुरूंचा आत्मा राम तुझ्या ठिकाणी असणारा राम आहे. आत्मा तो राम आहे. आणि ह्या रामात नुसता राम असून उपयोग नाही म्हणे. तर राममंत्र देतात सद्गुरू आणि त्याचं महात्म्य काय सांगतात, की राम पंचायतन आहे म्हणाले. नुसता एकटा राम नाहीये. हे राममंत्र दिल्यानंतर हे रामपंचायतन प्रगट होतो. या रामपंचायतनाद्वारे त्या रामाचा शेवटी अनुभव येतो. या 5 देवता ज्या आहेत, त्या देवतांचा अनुभव घेता मग रामाचा अनुभव येतो. म्हणून महाराजांनी आमच्या लिहिलं, श्री गुरुदेव दत्त तोची माझा राम. श्री गुरुदेव दत्त तोची माझा राम. जीवाचा विश्राम राम नाम.
मग इथे कोण आहे म्हणाले? राम. राम म्हणजे श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू. हाच माझा राम आहे. आणि जीवाचा विश्राम राम आणि हे जे राम नाम आहे त्यांनी दिलेलं गुरुमंत्र आहे, तो जीवाचा विश्राम आहे. तिथे मी विश्राम घेतो. पाचांचा मेळावा देह सिंहासन. मग पहिले म्हणजे देह, हा देह साधा नाही. हा देह सिंहासन आहे, देह हे मंदिर आहे म्हणाले. असा असा भाव गुरुमंत्र म्हणताना अशी असा भाव करावा, अशी भावना करावी. काय? की हा नुसता देह आहे असं नाही. असा देह म्हटला तर हा म्हणजे कामक्रोधाने भरलेला आहे. अनेक दोष आहे, दुर्गुण आहे म्हणे. पण जेव्हा तू असा भाव करतो, सद्गुरूंनी दिलेला गुरुमंत्र म्हणताना तू असा भाव करतो, की हा पाचांचा मेळावा म्हणजे पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही शुद्ध पंचमहाभूत आहे. त्यांचा मेळावा झालेला आहे आणि त्यांनी सिंहासन, त्या मंदिर तयार केलं आहे, देहरूपी मंदिर. आणि त्या देहरूपी मंदिरात सिंहासनावर काय बसलेला जो आत्मा आहे, तो राम आहे. आणि तो आत्मा म्हणजे सद्गुरू. सद्गुरू हे त्याचं रूप आहे. आणि आत्मा हा निर्गुण निराकार आहे. आणि सद्गुरू हे त्याचं सगुण साकार रूप आहे. आणि त्या पंचमहाभूतांच्या मंदिरामध्ये त्या सिंहासनावर तो बसलेला आहे. तेथे अधिष्ठान आत्माराम. नंतर काय म्हणले? आता आत्माराम तुला कळला कुठे? त्याच्याशी एकरूप व्हायचं तर मात्र तो मार्ग वेगळा आहे. तुला आत्मारामाची आधी ओळख करून देईल तिथे. तुझ्या हृदयात आहे. तुला कुठल्या मंदिरात जायची गरज नाही. नाही हो रामनवमी आहे, मग तुम्ही देवळात गेले होते का नाही? नाही बाबा, आम्ही काही देवळात नाही गेलो. काय? नाही देवळात नाही गेला तुम्ही? देवळात जात नाही? नाही म्हणलं तसं जातो. तेथे अधिष्ठान आत्माराम. मग सीता कुठे आहे? बुद्धी सीता देवी अर्धांगी बैसली. अरे बुद्धी जी आपल्या ठिकाणी आहे म्हणजे तीच सीता देवी आहे. ती अर्धांगावर बसलेली आहे. त्या आत्म्याच्या मांडीवरती बसलेली आहे बुद्धी. दृष्टी स्थिरावली राममुखी. आणि त्या आत्मा रामाकडे ती बघते. ती बुद्धी या व्यवहारातली बुद्धी नाही म्हणाले. काय? का कोणी शास्त्रज्ञ आहे, तो आपला काहीतरी शास्त्र त्याच्यात बुद्धी त्यांनी घातलेली आहे. कोणी खगोलशास्त्रज्ञ आहे, कोणी ज्योतिषशास्त्री आहे, कोणी पंडित आहे, कोणी यंत्रतंत्र करणारा, मंत्र करणारा आहे. काय? असं म्हणाले, त्याची बुद्धी अशी त्यांनी घालवली नाही. ही बुद्धीचं जे बुद्धी कुठे बघते? त्या आत्मा रामाकडे बघते. दृष्टी स्थिरावली राममुखी मनोरूप हनुमंत सेवितो चरण. आणि मन रूपी हनुमंत आहे. तो राम नाम घेत असताना हे राम पंचायतन तिथे पाहिजे त्याच्या डोळ्यासमोर. ते हनुमंत म्हणजे मन माझं जे आहे ते हनुमंत आहे. आणि सेवितो चरण त्या सद्गुरूंचे चरण मी सेवा करतो. भक्त राजलीन राम ध्यान. सद्गुरूंची चरण सेवा केल्यामुळे रामाचं ध्यान लागतं म्हणजे. भक्ताची विनंती नको विभक्तता असो द्यावे आता राम ध्यान. राम मंत्र आधी सांगितलं की स्मरण. राम मंत्र आणि सद्गुरूंनी जो राम मंत्र दिलाय गुरुमंत्र त्यांनी स्मरण करायचं. मग राम ध्यान करायचं. या पंचायतनाचं ध्यान केलं की रामाचं ध्यान होतो. सद्गुरूंचं ध्यान करायचं. असं म्हणाले जेव्हा तो करेल, आपल्या मनाला हनुमंत म्हणून बघेल, आपल्या बुद्धीला सीता देवी म्हणून बघेल, काय आपल्या अंतर्मनाला चित्ताला लक्ष्मण म्हणून बघेल, आणि आपल्या मन बुद्धी चित्त जाणीवेला तो भरत म्हणून समजेल. प्रेमाचं भरत म्हणजे प्रेम. असं पंचायतन जेव्हा त्याच्या ठिकाणी दिसेल, तेव्हा म्हणाले त्याचा राम मंत्र सिद्ध होईल, त्याचा गुरु मंत्र सिद्ध होईल. आता योगशास्त्रात हे भक्तीचं वर्णन झालं. भक्तीने हा अनुभव असा घेता येतो सद्गुरूंच्या राम मंत्राचा. आता तोच तसा अनुभव घ्यायला योगशास्त्रात ते लोक कसा अनुभव घेतात?
ते योगशास्त्रात सुद्धा आत्मा म्हणजे हा राम आहे. मग त्याच्या ठिकाणी काय बुद्धी, बुद्धी म्हणजे चित्कला असं म्हणतात. चैतन्यमय जे चैतन्य आहे त्या आत्मारामाचं, ती कला म्हणजे बुद्धी. आणि आत्माराम कसा बघायचा तर बिंदूचं ध्यान करतात. आत्म्याचं रूप त्यांना, कारण आत्माराम त्यांना दिसत नाही. म्हणून ते बिंदू काहीतरी बिंदू ठेवतात. म्हणून त्याला बिंदू असं म्हणतात. त्याचं ध्यान करतात. म्हणजे तो आत्माराम. त्याची कला म्हणजे बुद्धी, चित्कला, चैतन्य म्हणजे बुद्धी. आणि बिंदू आणि कला, नाद आणि बिंदू आणि कला यांचं जेव्हा मिलन होतं, तेव्हा कला म्हणजे काय? ज्ञान. कला म्हणजे चितशक्ती. चितशक्तीचे दोन अंग आहे. एक म्हणजे ज्ञानशक्ती. चितशक्ती म्हणजे ज्ञानशक्ती. आणि दुसरी म्हणजे कार्यशक्ती, म्हणजे प्राणशक्ती किंवा कार्यशक्ती. तेव्हा सद्गुरूंच्या कार्यामध्ये तेच आहे, कार्यशक्ती. तो सद्गुरूंच्या कार्यामध्ये त्याला सहभाग मिळतो, म्हणजे त्याच्या ठिकाणची कार्यशक्ती, प्राणशक्ती उद्दीपित होते आणि ती शुद्ध होते. आणि योगी ध्यानात बसतो, तेव्हा त्याची चित्कला म्हणजे त्याला सद्गुरूंचे ज्ञान दिलं असेल तर ते ज्ञान दिलेलं आहे. ते म्हणाले ते ज्ञान आणि बिंदू म्हणजे तो जे ध्यान करतो. त्याच्यातून तिसरी गोष्ट म्हणजे नाद निर्माण होतो. मग ज्ञान, बिंदू, कला आणि नाद असं मिळून त्याला त्या निर्गुण निराकार आत्मारामाचा अनुभव घेण्यासाठी तो तपश्चर्या करतो. राम म्हणजे आत्माराम, म्हणजे सद्गुरू. सीता म्हणजे बुद्धी, चित्कला, ज्ञान प्रकाशाने शुद्ध आणि तेजस्वी झालेली बुद्धी. लक्ष्मण म्हणजे लक्ष, बिंदू. लक्ष्मण म्हणजे काय? बिंदू. त्या बिंदूवर लक्ष म्हणजे केंद्रस्थान. जिथे मनाची एकाग्रता केली जाते ते केंद्रस्थान म्हणजे बिंदू. हनुमंत म्हणजे बाह्य संसारातलं मन. रामाच्या कार्यासाठी जो पराक्रम करतो, सद्गुरूंच्या कार्यासाठी जे पराक्रम करतो, ते बहिर्मन. पण पराक्रम झाल्यावर ते सद्गुरूंच्या चरणाशी येऊन बसतो. तसं रामाच्या चरणाशी ते नेहमी हनुमंत असतो. त्याला पराक्रम सांगितला तेवढा तो करून येतो. पण तो नेहमी चरणाशी असतो. तेव्हा सद्गुरूंच्या चरणाशी येऊन दृढ आसनावर ते बसतो. आणि भरत म्हणजे नाद. तो जो नाद आहे, अनाहत नाद, ओंकाराचा नाद, तो म्हणले भरत. कारण भरताच्या ठिकाणी काय? भरताच्या ठिकाणी प्रेमाची भरती आहे. प्रेमाच्या भरती, त्या प्रेमामुळे तो नाद निर्माण होतो म्हणले. प्रेम म्हणजे चैतन्य आहे. प्रेमामुळे प्रेमामुळे भक्ती घडते, प्रेमामुळे ज्ञान होतं. आणि म्हणून हे चैतन्य आहे. तो नाद तिथे निर्माण होतो. म्हणजे भरतानी प्रभू रामाच्या नामाचा शंखध्वनी केला. आणि त्यांनी सांगितलं की हे रामराज्य आहे आणि त्यांनी ते राज्य सांभाळलं. पण त्यांनी ध्वनी काय केला? नाद काय केला? हे प्रभू रामाचं राज्य आहे. आणि शत्रुघ्न म्हणजे कलातीत अवस्था. कलातीत म्हणजे कला म्हणजे माया. कलेचा एक अर्थ माया असो. त्या मायेचा नाश करणारा म्हणजे शत्रुघ्न. त्याचे शत्रू कोण आहे? काम, क्रोधादी विकार जे आहेत ते शत्रुघ्न आहे. ते शत्रू आहेत. त्या राक्षसांचा वध करणारा म्हणजे शत्रुघ्न. तेव्हा सद्गुरूंनी दिलेला जो गुरुमंत्र आहे, म्हणजे रामनाम आहे. तो गुरुमंत्र म्हणताना आधी हे जे रामनामाचं हे राम पंचायतन याचं ध्यान करायला पाहिजे. आणि त्याचा ध्यास घेऊन आपल्या मन, बुद्धी, चित्त याची शुद्धी करायला पाहिजे. तरच प्रभू रामाशी म्हणजे आत्मारामाशी एकरूपतेचा अनुभव घेता येतो. हे एक मोठं रहस्य आहे. नामा म्हणे नाम महाजप परमो, तो देह उत्तम मृत्यूलोकी. असा जो मनुष्य आपल्या देहामध्येच, तो देह उत्तम मृत्यूलोकी, देह असं म्हटलं. असा जो मनुष्य आपल्या देहामध्ये रामनामाचा अनुभव घेतो, तो या मृत्यूलोकात उत्तम देह समजला जातो. आणि म्हणून राम नाम याचं महात्म्य सांगितलं. त्याचा जप
करत असताना हे सगळं महात्म्य लक्षात ठेवून हे ध्यान आहे म्हणलं. हे ध्यान करून या पंचायतनाचं ध्यान करायचं. राम, सीता, हनुमान, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे जे पंचायतन आहे म्हणा, ह्या हे सगळं काय आहे याचं रहस्य आम्ही सांगितलं. सद्गुरू यांचं रहस्य सांगतात. आणि मग त्या रहस्याला घेऊन ते रामनाम जपायचं असतं. आणि तसा अनुभव येतो. मग सीतेचा अनुभव येतो, की सीता कशी रामाचं सर्व ज्ञान तिच्या ठिकाणी आहे, चित्कला आहे, ज्ञान आहे, चैतन्य शक्ती आहे. तशी चैतन्य शक्ती, ज्ञान त्या भक्तामध्ये येतो. त्याच्यानंतर बिंदू म्हणजे लक्ष्मण, त्याची ती एकाग्रता वाढते. नाम जप करत असता, करता त्यांनी लक्ष्मणाचं ध्यान केलं, की त्याचं एकाग्रता वाढते. नाद बिंदू, कला आणि शत्रुघ्न म्हणजे काम, क्रोधादी विकार याचा नाश होतो. आणि भरत म्हणजे शंखनाद, त्याच्या ठिकाणी नाद सुरू होतो. तो कसा? तर म्हणाले प्रभू राम नाम घेऊन त्यांनी सर्वांना सांगितलं, की हे प्रभू रामाचं राज्य आहे, माझं नाही. तेव्हा असा अनुभव, या श्रीराम नामाचा अनुभव, रामनाम सगळेच घेतात बघा. पण असं ध्यान करून हे सर्वश्रेष्ठ ध्यान आहे, पंचायतनाचं ध्यान. आता नवीन ध्यान आम्ही सांगितलं होतं, की सद्गुरूचं ध्यान आम्ही सांगितलं होतं. पण सद्गुरू हे तिथे राम आहे, आत्मा राम म्हणून त्यांचं तिथे ध्यान करायचं. सद्गुरूचं ध्यान आहे त्याच्यात, पण त्याच्या पुढचं ध्यान. पण सद्गुरूचं ध्यान करताना हे जर ध्यान नाही केलं, तर सद्गुरूचं ध्यान होणारच नाही. कारण रामापर्यंत पोहोचायचं तर तुम्हाला शत्रुघ्नापासून सुरुवात करावी लागेल. कामक्रोधाची विकारांचा नाश करावा लागेल. त्याच्यानंतर भरत, प्रेमाने आपलं अंतःकरण भरून घ्यावं लागेल. आणि नाद सगळीकडे, की सद्गुरूंचं कार्य आहे आणि सद्गुरूंच्या कार्यामध्ये यावं, असा तो नाद त्याच्या ठिकाणी असतो. असा तो भरत, असा नाद त्याच्या ठिकाणी सुरू आहे. सर्वांना तो सांगेल, या या सगळेजण या, असा नाद. आणि बिंदू, लक्ष्मण म्हणजे बिंदू, एकाग्रता. आणि हनुमान म्हणजे सद्गुरू कार्यामध्ये तो नेहमी तत्पर आहे म्हणा. आणि एरवी तो सद्गुरूंच्या शरणाशी बसलेला आहे. असा असा हनुमंत, असा अनुभव आपल्या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि बुद्धी, सीता देवी, ती म्हणजे चित्कला, चैतन्य म्हणजे ज्ञान आणि प्राण, किंवा ज्ञान आणि प्रेम असं म्हणतात. ज्ञान आणि भक्ती. तेव्हा असं जेव्हा हे रूपक, असा भाव या भावाने जेव्हा केलं जाईल, तेव्हा त्याचा अनुभव येईल त्या रामनामाचा, त्या सद्गुरूंनी दिलेल्या गुरुमंत्राचा. आम्हाला अनुभव येत नाही. मग एवढं करतो का तू? करत नाही ना. हळूहळू एक एक गोष्ट कर. काही एकदमच काय सगळं तुला जमेल असं नाही. पण जमवण्याचा प्रयत्न कर आणि एकीकडे नामाचा जप कर. नाम तुला सहाय्य करेल, सद्गुरू सहाय्य करतील. सद्गुरूंचं कार्य तुला सहाय्य करेल. आणि म्हणून नामदेव महाराज सांगतात, असे अद्भुत राम नाम आहे. सद्गुरू दिलेला गुरुमंत्र हा अद्भुत आहे. नामाचा महिमा कोण करी सीमा, जपावे श्रीरामा एक भावे. या भावाने न लगती स्तोत्रे, नाना मंत्रे तंत्रे, न लगती स्तोत्रे, नाना मंत्रे तंत्रे, वर्णिजे बा वक्त्रे श्रीराम नाम. अनंत पुण्यराशी घडे ज्या प्राण्यासी, अनंत पुण्यराशी घडे ज्या प्राण्यासी, तरीच मुखाशी नाम येत, तरीच मुखाशी नाम येत. नामा म्हणे नाम महाजप परम, नामा म्हणे नाम महाजप परम, तो देह उत्तम मृत्युलोकी.
तो देह उत्तम मृत्यूलोकी. श्री गुरुदेव